तर आजपासून आपण आपली पॉवर बीआयची जर्नी सुरू करत आहोत आणि त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप, पहिलं पाऊल म्हणजे आपल्याला पॉवर बीआयचं फ्री ट्रायल घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक ईमेल आयडी लागतो. आपला जो पर्सनल ईमेल आयडी असतो ना, तो यूज करून आपण पॉवर बीआय ॲक्सेस करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक ऑर्गनायझेशनल ईमेल आयडी लागतो. मग विदाऊट ऑर्गनायझेशन ईमेल आयडी कसं काय आपण लॉग इन आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, एक सर आहेत चंदू सर, ते पॉवर बीआयचे खूप एक्सपर्ट आहेत आणि त्यांचा इंग्लिशमधून जो व्हिडिओ होता ना, तोच मी फॉलो केला आणि तो सुद्धा तुम्हाला मी लिंकमध्ये देऊन देईल. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओपासून जर करता आलं क्रिएट, तर मग व्हेरी गुड. नाही आलं, तुम्ही सरांचा व्हिडिओ रेफर करू शकता. बघा, तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जायचंय तुमच्या ब्राउझरमध्ये आणि सर्च करायचंय डायनॅमिक्स 365 फ्री ट्रायल. आता आधी तुम्हाला डायनॅमिक्स 365चं फ्री ट्रायल अकाउंट बनवावं लागतं. मग तिथून तुमचा मायक्रोसॉफ्टचा जो .com जो आयडी असतो तो बनतो आणि तो घेऊन तुम्हाला पॉवर बीआयच्या वेबसाईटवर जायचं आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, मी फ्री ट्रायल 365च्या पेजवर आलेलो आहे. खाली स्क्रोल केलं की बघा, तुम्हाला डायनॅमिक्स 365 सेल्स दिसून येईल. त्याच्या ट्राय फॉर फ्रीवर क्लिक करायचं. नंतर लेट्स गेट स्टार्टेड इथे ना तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून बघा. जर तुम्हाला ईमेल आयडी टाकला तुम्ही तुमचा पर्सनल, तर तुम्हाला तिथे एरर येईल की यूज वर्क अकाउंट किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनचा अकाउंट यूज करा. आता बघा, मी टाकतो ईमेल आयडी आणि मला एरर येईल. बघा प्लीज एंटर ए वर्क अकाउंट असं मला एरर आलेलं आहे आणि मी माझं पर्सनल अकाउंट तिथे ईमेल आयडी टाकला होता. मग आता काय करायचं माहिती आहे का, तिथे दुसरा पण ऑप्शन आहे बघा, ट्राय फॉर फ्री केलं. नंतर तिथे बघा सेटअप अ न्यू अकाउंट असा ऑप्शन आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. आपल्याला नवीन अकाउंट बनवायचं आहे ना मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटसाठी. मग त्याच्यावर आपण क्लिक केलं. बघा, सेटअप अ न्यू अकाउंटवर आलं आणि इथे ना आपला जो पर्सनल ईमेल आयडी आहे तो टाकून द्यायचा ह्या पेजवर आणि नेक्स्ट करायचं. जसं तुम्ही नेक्स्ट कराल ना, तसं काय होईल माहिती आहे का, तुमचा एक मायक्रोसॉफ्टचा आयडी क्रिएट होईल आणि त्याच्या आधी तुम्हाला हे एक सॉल्व्ह करायला पझल येतं छोटं, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बघा, आता मी नेक्स्टवर क्लिक करतो. हे काहीतरी पझल आलं, एक छोटा घोडा आहे, त्याला अलाइन करायचं व्यवस्थित. सबमिट केलं, पझल सॉल्व्ह झालं, व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं माझं. आता बघा, इथे काय दिलंय, लुक्स लाईक यू नीड टू क्रिएट अ न्यू अकाउंट. मी तिथे न्यू अकाउंटवर क्रिएट केलं. फर्स्ट नेम टाकलं, मिडल नेम टाकलं, लास्ट नेम. जॉब टायटलमध्ये डेव्हलपर वगैरे टाकून द्या. तुमचा नंबर इथे टाकायचा आहे, मोबाईल नंबर, बिझनेस फोन नंबरमध्ये. कंपनी नेममध्ये तुम्ही काही टाकू शकता. तिथे मी असंच माझं प्रो टाकून दिलेलं आहे. कंपनी साईज ते मी 1 टाकलेले कंपनी साईज. त्यानंतर डज युअर कंपनी हॅव अ वेबसाईट, ही खूप महत्वाची स्टेप आहे. इथे आपल्याला नो करायचंय, आपल्याकडे कंपनीची वेबसाईट नाहीये. आता कंट्री और रिजनमध्ये मी इंडिया टाकलेलं आहे आणि ह्या सगळ्या डिटेल्स मी फिल केल्या की मी नंतर नेक्स्टवर क्लिक करणार आहे. ठीक आहे. खालीचे जे 2 चेक बॉक्स आहेत ना, ते आपल्याला अनचेक करायचे आहेत. त्याच्यावर क्लिक नाही करायचं. ठीक आहे. आणि नेक्स्टवर क्लिक करायचं. जसं मी नेक्स्टवर क्लिक केलं की बघा, माझा युजर नेम आला आणि डोमेन नेम क्रिएट झाला. आता हे डोमेन नेम खूप इम्पॉर्टंट आहे बघा. .onmicrosoft.com हेच आपल्याला पॉवर बीआयच्या साईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे आणि ते मला आता पासवर्ड बनवायचा आहे माझा. तर आपला एक पासवर्ड बनवायचा, जसं तुम्ही नॉर्मली एखादा पासवर्ड बनवता तसा बनवायचा आणि तो कन्फर्म करायचा. मग पासवर्ड तुम्ही 2 वेळा एंटर केला आणि नेक्स्टवर दाबलं की तुम्हाला पुढच्या स्टेपवर घेऊन जाईल. पुढची स्टेप काय आहे बघा, क्रिएटिंग युअर अकाउंट, प्लीज डू नॉट रिफ्रेश द पेज. साइनिंग यू इन. ठीक आहे. आता इथे पुढची स्टेप आलेली आहे, कन्फर्मेशन डिटेल्स टाकायला आलेले आहेत मला इथं. म्हणजे माझा ॲड्रेस वगैरे टाकायला आलेलं आहे पुन्हा. मग ते वगैरे सगळं टाकायचं. ॲड्रेस, स्टेट सिलेक्ट करायचा, काय महाराष्ट्र वगैरे काय आपलं असेल ते. आणि नंतर ईमेल ॲड्रेस आलाय, कन्फर्म करायचं, सेव्ह करायचा. झालं बघा, कन्फर्मेशन डिटेल, यूज दिस ॲड्रेस करायचा. आता इथे तुम्हाला पॅन आयडी वगैरे टाकायला येईल, पण काही गरज नाहीये, तुमचं झालेलं आहे आता. आणि जो याच्या आधी जो आपण बनवला होता बघा डोमेन नेम, तो घ्यायचा आणि डायरेक्ट जायचं पॉवर बीआयच्या वेबसाईटवर. आता माझा जो डोमेन आयडी बनला होता ना, तो आणि पासवर्ड मी नोट डाऊन केलेला आहे. ठीक आहे. आता मला जायचंय पॉवर बीआय साइन इन पेजवर. मी सर्च केलं माझ्या ब्राउझरमध्ये पॉवर बीआय साइन इन आणि पहिल्या लिंकवर मी क्लिक केलं. बघा, माझा पॉवर बीआयचा इथं सिम्बॉल सुद्धा आलेला आहे. आणि आता इथे आहे ना, आपल्याला जे आपले क्रेडेन्शियल आहेत ते यूज करायचे आणि फक्त साइन इन करायचे. परत मला इथे पझल आलेला आहे, तो पझल मी सॉल्व्ह केला.
आय थिंक काहीतरी डॉग वगैरे ते अलाइन केलं व्यवस्थित, व्हेरिफिकेशन माझं कंप्लीट झालं. ठीक आहे. आता पुढची स्टेप बघूया. आता लोड होतोय पॉवर BI. यू हॅव सिलेक्टेड मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक फ्री. फॅब्रिकचा बघा अकाउंट इथेच बनून जाईल आणि त्यांनी आपोआप डिटेक्ट केलेला आहे बघा, माझा डोमेन ॲड्रेस जो मगाशी मी क्रिएट केला होता ना, ऑलरेडी डिटेक्ट झालेला आहे. कंटिन्यू करायचं. जसं आपण कंटिन्यू करणार, आपली पुढची स्टेप जी आहे ती फॉलो होणार. कंटिन्यूवर क्लिक केलं, तुम्हाला परत ते कंट्री वगैरे विचारणार, जॉब टायटल विचारणार, बिझनेस फोन नंबर वगैरे विचारणार. त्या सगळ्या डिटेल्स आहेत त्या आपल्याला परत फिल करायच्या. परत नाही विचारायला पाहिजे, पण ते विचारताय तर ठीक आहे, आपण फिल करून घेऊया डिटेल्स आपल्या. जॉब टायटल डेव्हलपर टाकले, बिझनेस नंबर माझा काय फोन नंबर आहे तो मी टाकून घेतलेला आहे. आणि हे 2 चेक बॉक्स आहेत ते अनचेक केले. गेट स्टार्टेडवर मी क्लिक केलं आणि आता माझं सेटअप व्यवस्थित होणार आहे. हे बघा, यू सिलेक्टेड मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक फ्री, गेट स्टार्टेड, आणि इथे माझं पॉवर BI आहे ते आता लोड होईल. बघा, युजर नेम पण मला तिथं आलेलं आहे आणि माझा पॉवर BI जो आहे तो ओपन झालेला आहे. आता मी पाहिजे तो रिपोर्ट किंवा काही पॉवर BI मध्ये मला क्रिएट करायचं असेल ते करू शकतो. आता पुढच्या व्हिडिओपासून आपण पॉवर BI शिकायला सुरू करूया. थँक्यू.